निघते. का? कारण माझ्या ऑफिसची घड्याळ थांबत नाहीत म्हणून. ठीक आहे. गोष्ट राहिली आता नंतर. तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? हो जायचंय ना. आतापर्यंत माऊली पोचलाही असेल. आता मी पण रिटर्न ट्रेन पकडून परत. रिटर्न ट्रेन? तुमचं ऑफिस इथेच आहे ना, चर्चगेटला? नाही, ग्रँड रोड. ऑफिस नाही आहे आमचं, दुकान आहे, पेढी आहे आमची. माऊली तिथे काम करणारा माणूस आहे. पण तुम्ही तर म्हणाला होता तुमचं ऑफिस आहे. असं म्हटलं नसतं तर तुमच्या मागे कसं येता आलं असतं. साखरपुड्याच्या दिवशी काहीतरी थ्रिलिंग घडलं म्हणे. असो, पण तुमच्या मनासारखं झालं ना, द्या टाळी. लोकांसाठी आपण कितीही काही केलं ना तरी लोकांना त्याची जाणीव नसते. आजकाल कुणाचा चांगला विचार करून त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे पापच आहे. अंजू, पार्टी पाहिजे बरं का? अरे म्हणजे काय देणार काका? लग्नाची आणि साखरपुड्याची दोन्ही. अहो समधी माणसं मलाच या पेढीचा मालक समजायला लागले. अहो कालपर्यंत माऊली माऊली करणारी समधी माणसं मला आता मालक मालक करतात. काय पत्ता काय तुमचा? माझा साखरपुडा झाला. काय आनंदाची डोही, आनंदाचा रंग. आता एवढ्या दिवसांनी तुमचं दर्शन झालेलंच आहे, तर तुम्हाला काम करताना बघण्याची दुर्मिळ संधी आम्हाला प्राप्त होऊ दे. उपकार होतील माते. काम करा. ती अंगठी फिट बसेल तुमच्या बोटात. शेवटी आपल्याला हवं तसंच घडत असतं, नाही? काही बोलायचंय का? नाही कुठे काय? खरंच नाही? अंजू, या घरातली तुझी शेवटची हरताळ का? इतके वर्षाची तुझी पूजा फळाला आली बघ. त्या भोळ्या शंकरासारखाच भोळा साम नवरा मिळालाय माझ्या मुलीला. अंजू, उशिराने का होईना पण सगळं तुझ्या मनासारखं झालं की नाही? नशीब काढलंस तू पोरी. अहो त्या जाधवबाईंच्या ज्योतिषाने काहीतरी भलतंच भविष्य सांगितलं नाही? नाहीतर काय, काही मनाला येईल ते बोलत होता. हो आता बघा, अंजूचं एकदा लग्न झालं ना की जाऊन त्याला चांगलं खडसावून विचारते. श्री, तुझं हे दुसरं लग्न आहे, हे तू अंजलीला सांगितलंस? नाही, अजून नाही सांगितलं, पण सांगेन लवकरच. तू सांगशील, पण कसं आहे ना, नाती ही नेहमी विश्वासावर उभी असतात आणि एकमेकांना पूर्णपणे ओळखलं मग ते नातं अस्सल 24 कॅरेट सारखं असतं. बाबा, मी याबद्दल. श्री, समज उद्या ही गोष्ट तिला बाहेरून समजली तर? मी सांगेन लवकरात लवकर. काय पण सल्ले देणं चाललंय वा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना. मला असं वाटतं की हे दोन वेगवेगळे पीस वाटत नाहीये, वन पीस वाटतं ना. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. कशाबद्दल बोलतेस तू? तुम्ही मला ना त्या मुलीचं नावही तोंडात घ्यायची इच्छा नाहीये. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.